नमस्कार, MB न्यूज 365 म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बघूया आजची विशेष बातमी। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात महाराष्ट्रात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनुषंगाने तिवसा तहसील अंतर्गत कुरा, वरा व तडेगाव जिल्हा परिषद गट व पंचायत समितीमधील 6 गणातील उमेदवारांच्या नावाची चाचपणी व आढावा घेण्यात येऊन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्राध्यापक शरद तसरे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर राजीव जामटे यांचे प्रमुख उपस्थितीत गुरुदेवनगर दासटेकडी येथे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही बैठक होऊन यामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वतंत्र लढवाव्या की राजस्तरावर आघाडी असलेल्या शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यांच्यासोबत युती करून लढवाव्यात याबाबत स्थानिक पातळीवर 17 लोकांची निवडणूक समिती निर्माण केली आहे। समितीचे आढावानुसार निर्णय घेण्यात येईल। तसेच स्वतंत्र स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्धार देखील यावेळी व्यक्त करण्यात आला। या आढावा बैठकीला अमरावती जिल्हा डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष तवर, तालुका अध्यक्ष हेमंत बोबडे, तिवसा शहर अध्यक्ष अजय सुरटकर, अरविंद निस्ताने, डॉक्टर DS निगोट, हरिचंद्र खैर, विठ्ठलराव उमप, प्रशांत पांडे, पुरुषोत्तम दाते, विलास वावरे, अनिल कवळ, जगदीश कडगे, मंगेश पोलाड, धनराज बारबुदे, मोहन चौधरी, एकनाथ भोसले, अनिकेत ठाकरे, सतीश वानखेडे, ताराचंद पासरे, मोहन अरमाड, जयंत कावरे, राजेश थोरात, नंदकिशोर इंगोले, अज्जूभाई, प्रशांत तायडे, गुणवंत उमप, पुंडलिक भोयर, अंबादास तायडेसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। ब्युरो रिपोर्ट MB न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राचे तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे। MB न्यूज महाराष्ट्र बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। तिवसा तालुका प्रतिनिधी सुनील गोरमाडे। स्वराज्य संस्था निवडणुका, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येणार आहे आणि अशातच आज दासटेकडी मोजरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांची आज आढावा बैठक घेण्यात इच्छुक उमेदवारासाठी अशातच एक शरददादा तसरे आहे, विधानसभा माजी उपाध्यक्ष, त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया। प्रश्न कसा आहे की पक्षाने आदेश दिल्याप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि प्रत्यक्षात त्या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या क्षेत्रामध्ये जाऊन आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून आढावा बैठक घ्यावी असे आदेश होते। त्याप्रमाणे तिवसा पंचायत समिती अंतर्गत आम्ही आपल्या सर्व सहकार्याची आज आढावा बैठक घेतली। इथे जाणून घेतलं की आपल्या पक्षाच्या तर्फे कोण कोण इच्छुक उमेदवार आहेत, त्यांची नावं घेतलीत, परिस्थिती कशी आहे याची चाचपणी केली आहे आणि जे लाईक माइंडेड हे आहेत पार्टीज जसे काँग्रेस आहे, उबाटा आहे, यांच्याबरोबर सुद्धा सहकार्य करण्याची इच्छा सर्वांनी व्यक्त केली। तेव्हा त्यांच्याशी सहकार्य करण्याच्या निमित्तानं एक स्थानिक पातळीवर समिती गठीत करण्यात आली आणि त्यांनी संभाव्य त्यांच्याशी चर्चा करावी आणि 7-8 दिवसात अहवाल देऊन पुढील दिशा आम्ही त्या दिवशी ठरवू। आज इथे तिवसा पंचायत समितीच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सर्कलच्या निवडणुकीच्या बाबत आढावा घेण्यात आला। सर्व कार्यकर्त्यांची सभा घेऊन इच्छुक उमेदवार कोण कोण आहेत त्यांची चाचपणी करण्यात आली आणि त्यांना तसे निर्देश देण्यात आले की तुम्ही तयारीला लागा, आपल्याला सर्व मतदारसंघामध्ये लढायचे आहे। या जिल्ह्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा मी उपाध्यक्ष आहे, त्या नात्याने आम्ही सर्वच पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा आढावा घेत आहोत आणि जे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना कार्याला लागायच्या सूचना देत आहोत आणि समोरील निवडणुका जसं आता पाहिलं तर महाआघाडीमध्ये उबाटा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती आहे। या युतीच्या माध्यमातून सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत प्रत्येक अध्यक्षाशी संपर्क साधून कशा प्रकारच्या निवडणुका घ्यायच्या। जर यांची युती होत नसेल स्थानिक पातळीवर तर आमची पूर्ण तयारी सर्व उमेदवार उभे करून निवडणुकीला सामोरं जाण्याची आमची तयारी आहे। ही होती आजची विशेष बातमी। अशा विशेष बातम्या
पाहण्यासाठी तुम्ही आजच MB न्यूज 365 म्हणजे महाराष्ट्रातील बातमीवर लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन बातमीमध्ये. धन्यवाद.